आता राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील माजी आमदार नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। देवेंद्र भुयार, अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील, यशवंत माने, बाळासाहेब आजबे, सुनील टिंगरे हे पक्षावर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्षातील कोणत्याच बैठकीमध्ये आपल्याला बोलावत नाहीत आणि कोणती जबाबदारी पक्षातून दिली जात नाही याची खंत या माजी आमदारांकडून व्यक्त होतीये। पक्षात नवीन येणाऱ्या माजी आमदारांचा मानसन्मान केला जातो, पण पक्षाच्या अडीअडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत असलेल्या माजी आमदारांना अशी वागणूक का, असा सवाल सुद्धा या निमित्तानं या माजी आमदारांनी उपस्थित केलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। हिंदी सक्तीवरून सरकारमध्येच दोन मतप्रवाह आहेत असं चित्र पाहायला मिळतंय। अजित पवार यांचा हिंदी सक्तीला विरोध आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं मात्र हिंदी सक्तीला समर्थन आहे। शिंदेंकडे खातं असल्यामुळे दादांना विरोध होतोय का, अशी चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्याकडे खातं असल्यामुळे दादांचा विरोध होतोय अशी एकीकडे चर्चा आहे। एकंदरीतच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं हिंदी सक्तीला समर्थन आहे, मात्र अजित पवार यांचा हिंदी सक्तीला विरोध पाहायला मिळतो। या संदर्भात त्यांनी भाष्य सुद्धा केलेलं आहे हिंदी सक्तीवरून। त्यामुळे महायुती सरकारमध्येच दोन मतप्रवाह आहेत असं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात आता महायुती म्हणून काय निर्णय घेतला जातो, तर अजित पवार यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे पाहूयात। कुठली शिकू नये ह्या मताचे कुणीच नाही, परंतु फर्स्ट स्टँडर्डमध्ये त्या मुलांच्यावर खूप काही वेगवेगळ्या प्रकारचं बर्डन टाकणं हे योग्य नाही। आणि तुम्हाला पत्रकार मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे, ज्यावेळेस ते पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात त्यावेळेस त्यांना हिंदी पण लिहिता आणि वाचता येतं, लिहिता आणि वाचता येतं, कारण दोन्ही भाषा साधारण सारख्याच, म्हणजे लिहिण्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये सारख्याच आहेत। फक्त बोलण्याच्या संदर्भात 5वीपासून जरी सुरुवात केली तरी काही हरकत नाही, तेव्हा 5वीपासून हिंदी सक्तीची करावी।